शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना, मैत्रिणींना, दुपारच्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर चला सकाळची कामं जे आहेत ना आता सुरू झालं, जसं की आंघोळ वगैरे झाली. आणि इथं जे आहे की नाही आता मी थोडीशी की नाही सकाळी चेहऱ्याला तर सनस्क्रीन लावून घेतली आहे आणि जसं की नाही बॉडी लोशन लावून घेतलं आहे आणि इथं टिकली वगैरे सगळे लावून घेतली, वेणी पण घालून घेतली ना. असं म्हणतात ना की सुवासिनी बाया जे आहेत ना सकाळी उठलं ना की थोडंसं तरी आपलं मेकअप करावं आणि वेणी वगैरे घालून की नाही व्यवस्थित राहावं. कारण की नाही जसं लक्ष्मी घरातली चांगलं राहते तसंच की नाही घरामध्ये बरकत बी असते. पण मी की नाही भरपूर ठिकाणी बघते की बाया की नाही सगळे त्या कामं करतात, सगळं करतात, पण वेणी की नाही संध्याकाळी जे आहे ना 5 ते 6 वाजता घालतात. दिवसभर जे आहे की नाही तसंच जे आहेत की नाही राहतात. संध्याकाळची एक टाईम वेणी घालायची, पण मी तसं करीत नाही. म्हणजे सकाळची आंघोळ वगैरे झाली ना की आधी वेणी वगैरे असते, थोडंसं लाईट मेकअप करायचं आणि पुन्हा जे ना किचनमध्ये जायचं. आणि संध्याकाळच्या वेळेस मी वेणी तर बिलकुलही घालीत नाही. कारण की नाही संध्याकाळच्या वेळेस केस विसरून असं म्हणतात. आता कुठं जायचं तरच मी वेणी घालीत असते, नाही तर सकाळी जी वेणी घातली ना तरच दुसऱ्या दिवशी माझी वेणी असती. तर असं जे आहे ना सकाळचं मॉर्निंगचं रुटीन माझं सुरू होते. आणि काल जसं की नाही आमच्या मोठ्या भायाचं वर्षश्राद्ध होतं तर आम्ही गेलो होतो तर आमच्या गावाकडं, जसं की माझ्या सासरी. आणि तिथून की नाही आमच्या जाऊबाईच्या इथून मी आणले होते मनी प्लॅन्टचे 2-3 फांटे. कारण की नाही माझ्या घरी पण मनी प्लॅन्ट आहे, पण की नाही त्याला की नाही महाग जे आहे ना कुत्र्यांनी की नाही उपटून टाकलं होतं. आणि ते की नाही पण त्याला खूप असं व्यवस्था करून जे ना आत्ता जे ते मनी प्लॅन्ट जरा चांगलं वाढू लागले आणि त्याला ना आता भरपूर फांटे फुटले. तर पण की नाही आता नवीन वस्तू जी आहे जुनी वस्तू आहे ना त्याच्यामध्ये खूप फरक असते. तर हे जरा मनी प्लॅन्ट भरपूर मोठा होता तिच्या इथला आणि त्याचे जे आहेत ना 4-5 फांटे मी तोडून आणले. आणि असं म्हणतात की मनी प्लॅन्ट जे आहे ना चोरून आणावं, पण तसं तर काहीच नसतं. मी पण मनी प्लॅन्टनं 2दा पण आणलेलं आहे ना, ते विचारूनच आणलेलं आहे. आणि खूप छान जे आहे की नाही मनी प्लॅन्ट माझ्या इथं आलं होतं. आता त्यांच्या आलू टफीनं उपटून टाकलं हातानं, त्यांची काय गलती म्हणा. आणि इथं जे ना म्हणजे सकाळचे आंघोळ वगैरे झाल्यावर जे ना मी पहिलं काम जे आहे ना मनी प्लॅन्टचं केलं. कारण आज आहे संडेचा दिवस आणि मी की नाही गॅसवर भाजी वगैरे शिजायला टाकली होती. जसं की नाही आकाशा पप्पानं सकाळी भाजी आणून दिली, वैभव बी काल रात्री आला आहे त्याच्यामुळं की नाही भाजी शिजायला टाकली. म्हणलं भाजी शिजूस तर जे ना आपले मनी प्लॅन्ट जे ना ह्या 2 बॉटल जे आहेत ना, एक जे आहे सोया सॉसची बॉटल आहे आणि एक जे आहे ना जे लोणचं आणलं होतं रेडीमेड त्याची बॉटल आहे. तर त्याच्यामध्ये जे ना मी दोन्ही हे मनी प्लॅन्ट लावले. आणि एक तर मला फ्रीजवर ठेवायचं आहे आणि एक जे आहे ना किचनच्या खिडकीला ठेवायचं आहे. कारण तिथं जे आहे ना कवळं ऊन येतं आहे आणि कवळं ऊन की नाही सकाळी सकाळी मनी प्लॅन्टला लागलं की नाही की मनी प्लॅन्ट खूप छान असा फुलतो. आणि दिवसभरचं उन्हाची त्याला काहीही गरज नाही, फक्त थोडंसं लाईट ऊन सकाळचं भेटलं ना की खूप छान मनी प्लॅन्ट असं राहते. आणि इथं की नाही आता फ्रीजवर ठेवली मी एक उत्तर बॉटल आणि इथं जे की नाही फ्रीजवर आमचं पिल्लू जे ना त्या बॉटलपाशीच बसतं आहे. आता किती दिवस ती बॉटल फ्रीजवर राहते आणि काय नाही ना ते मी पण सांगू शकत नाही, कारण ते दिवसभर असते. पण की नाही पाडीत तर काही नाही, पण काही सांगू शकत नाहीत. पण आता मनी प्लॅन्ट तिथं ठुले आणि पिल्लू पण आमचं त्याच्याजवळ बसले बघा. आणि एकदम की नाही त्याची जी आवडती जागा आहे ना ती फ्रीज मरलीच आहे. कारण की नाही साईडला खिडकी आहे आणि तिथं बसलं नाही की त्याला बाहेरचंही सगळं दिसतं आहे आणि घरामधलंही सगळं दिसतं आहे. आणि एका साईडला आहे ना त्याच्यामुळे त्याची जी आवडती जागा आहे की नाही आमच्या जिनाची ती फेवरेट जागा आहे. आणि बघू शकताय तुम्ही किती छान आमचं जिना जे आहे ना इथं फ्रीजवर बसले. आणि इथं ना माझ्या संग कधी असा गोंधळ होते बघा. जसं की नाही आकाशच्या डॅडीनं वजडी आणली इथं आणि मी गॅस साफ करून की नाही भाजी शिजायला टाकली आणि तिकडं जे आहे ना मनी प्लॅन्ट जे बॉटलमध्ये लावण्यासाठी गेले तवर इथं भाजी उतू गेली. आणि कधी ही वजडीची भाजी आणली ना की माझ्यासोबत जे आहे ना ह्या असा गोंधळ झाल्याशिवाय राहत नाही. आणि एकदम गॅस वाटता सगळं साफ करून मी नेमकीच गेली होते. आणि हे जे की नाही मी मसाला जे रात्रीच वाटून ठेवता बरं का, मी मनवरून आली होती तेव्हा. कारण सकाळी ना करायचं म्हणलं ना की खूप उशीर होतं आहे. जसं की नाही अद्रक लसूण पुदिना आणि थोडेसे कांदा आणि टमाटे की नाही मी सगळं जे आहे रात्री मस्त तेलामध्ये फ्राय करून घेतलं. आणि थोड्याशा की नाही मगच बी आपण जे आहेत ना ह्या भाजीमध्ये टाकल्या, कारण भाजीला फ्लेवर खूप छान असं येतं आहे. एकदम ताजा फ्रेश पुदिना होता. तर सगळं साहित्य जे आहे ना मी ह्याच्यामध्येच टाकून घेतलं ह्यावेळेस. कधी वेगळ्या प्रकारची कधी वेगळ्या प्रकारची अशी जी मी भाजी करीत असते सेम जे आहे ना तशी करीत नाही. जराशी वेगवेगळ्या पद्धतीने केली ना की आपल्याला चव पण छान लागते आणि खायला बी भारी वाटते. तर रात्रीच मसाला जे आहे ना मी तो वाटून ठेवता म्हणलं तर भाजून ठेवला होता, त्याच्यामुळे सकाळी मला टेन्शन नव्हतं बघा मसाला वाटायचं. नाही तर सकाळी एवढं सगळं साहित्य कट करा, पुन्हा भाजा, मग ते गार होईचं थांबा, पुन्हा वाटून घ्या. लाईट इतकी परेशान करायची ना, जसं की उन्हाळा सुरू झाला त्याच्यामुळे लाईटची खूप अशी परेशानी असते. रात्री मसाला वाटल्याने मला काही टेन्शन नव्हतं. फक्त आता मसाला जे आहे ना मला मिक्सरमधून काढून घ्यायचा होता.
चला माझा छान मसाला इथं वाटून घेतला आणि वैभवनं आज काय आहे म्हणला की त्याला की नाही बगारा भात खूप आवडतं आणि मी इथं जे आहे ना साधा भात लावू लागले. पण ते की नाही झोपेतून उठला नाही की डायरेक्ट किचनमध्ये येते आणि जवळ की नाही मग अर्ध्याच्या वर स्वयंपाक होत नाही ना तवर किचनमध्ये असते. मग कोणतं काम बी सांगा ते पण करू लागते आणि दोघंही मुलं जे आहेत ना मग सगळं जे न सांगितलेलं तेवढंही काम ते करते तर बिलकुल नाही बी म्हणत नाहीत. पण मीच जे आहे की नाही सहसा त्यांना काम सांगत नाही. पण जास्त जे मला काम लागलं कुण्या दिवशी तर मग मी त्यांना सांगते काम. तर की नाही सकाळी उठलं नाही की ते किचनमध्ये येते आणि अर्ध्याच्या वर स्वयंपाक झाल्याशिवाय किचनच्या बाहेर जात नाही. तर त्याला की नाही आज करायचा होता बगारा भात कर म्हणला आणि भाजी कर म्हणला. त्याच्यामुळे साधा भात करणार होते पण ते म्हणल्या नाही इथं जे बगारा भाताची फोडणी द्यायची जे खडे मसाले वगैरे ते टाकून जे रूममध्ये आले की नाही की हसी मजाक जे आहे त्याची चालूच असते. खूप मला छडीत बी राहत आहे आणि हसवीत बी राहत आहे. त्याच्यामुळे आमच्या दोघांचं की नाही हसणं बोलणं चालू राहत आहे. माझा स्वयंपाक बी चालू राहत आहे आणि त्यानं आले की नाही की 12-1 तर नक्की मला स्वयंपाकाला वाजते. कारण की नाही त्याला बोलत बोलत जे मला स्वयंपाक चालू असते. वैभवला की नाही शनिवारच्या आठवड्याला सुट्टी होती आणि त्याचं एक काम होतं त्याच्यामुळे की नाही ते घरी आला होता. आणि इथं जे की नाही माझ्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे. मी इथं जे आहे ना बगारी भाताला फोडणी दिली जसं की खडे मसाले टाकले आणि आता की नाही पाणी टाकलं आणि जे तांदूळ आहेत ना धुवून टाकायले. जी वजडी जी आहे ना ती पण मला कट करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायची कारण वजडीची भाजी जे मला सकाळी करायची नाही त्या संध्याकाळी करायची. आणि इथं जे ना आता माझा स्वयंपाक सकाळचा चालू झालेला आहे. चला इथे जे आहे मी तेल टाकलेलं आहे जी आपण ग्रेव्ही मसाल्याची वाटून घेतली ती ग्रेव्ही टाकली कारण त्याच्यामध्ये जे अद्रक लसूण पुदिना सगळं टाकून घेतलेलं आहे आणि आपले जे घरगुती सगळे मसाले ते मसाले टाकून दिले तर मी इथं जे ना मटणाची भाजी मी मस्त सुपर फोडणी दिली. वैभवला की नाही सुक्की फ्राय भाजी जी आहे ना तीच आवडते त्याच्यामुळं पहिल्यांदा तर मी सुक्की भाजी केलेली आहे आणि पुन्हा जे आहे ना सूपची भाजी केलेली आणि थोडीशी जे सपक भाजी केलेली अशी जे 3 प्रकारची भाजी झालेली. बगारा भात पण केला आहे आणि भाकरी जे आहेत ना अजून शिल्लक आहेत मला टाकायच्या कारण संध्याकाळी जे आहे की नाही आता ते काय करायला लावते ना त्याच्याप्रमाणे. आता सकाळचा आता स्वयंपाक माझा सकाळ असा झालेला आहे फक्त आता भाकरी टाकायच्या राहिल्यात. तर अशी मी भाजी फोडणी दिली आणि रात्री मसाला वाटून ठेवलं ना की सकाळी स्वयंपाक करायला खूप सोपं जातं आहे बघा. तर चला मंडळी आज होता हे संडेचा बेत जे आहे ना असा होता आणि सकाळचं मॉर्निंगचं जे रुटीन आहे ना सकाळी 8 पासून जे 1 वाजेपर्यंत तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे. तर कसं वाटला संडे रुटीन कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया नवीन दुसऱ्या ब्लॉगमध्ये. शुभ दुपार सर्वांना. कसा वाटला ब्लॉग काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही बी संडे स्पेशल जेवायला नक्की या आणि तुमच्या इथं संडेला आज काय स्वयंपाक केला आहे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगत जा. तर चला भेटूया नवीन दुसऱ्या ब्लॉगमध्ये. शुभ दुपार सर्वांना.